महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी आता सकारात्मक पावलं उचलली जात आहेत। आज नांदणी मठाचे वकील मनोज पाटील आणि वनताराचे वकील शार्दुल सिंग यांची या संदर्भात एक बैठक पार पडली। या बैठकीनुसार सोमवारी नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकारकडून एक संयुक्त निवेदन कोर्टामध्ये सादर करणार आहे आणि त्यानुसार लवकरात लवकर कायदेशीर प्रक्रिया पार पाडून नांदणी मठामध्ये महादेवी हत्तीण परतावी यासाठी कोर्टाला विनंती केली जाईल। आणि याच संदर्भात वकील मनोज पाटील यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूयात। आज बैठक पार पडली। पहिली सकारात्मक बैठक होती का सगळ्यात आधी, कारण जी माधुरी आहे ती केव्हा आमच्या मठात परत करेल असं फक्त कोल्हापूरकरांनाच नाही तर संपूर्ण राज्यातल्या लोकांना वाटतंय। नेमके आज बैठकीत काय घडले? आजची बैठक ही अत्यंत सकारात्मक पार पडली। आजच्या बैठकीमध्ये वनताराचे वकील साहेब शार्दुल सिंग साहेब आणि आम्ही दोघांनी एकत्रितरित्या आता सोमवारी जेव्हा हे मॅटर 28 जुलैच्या ऑर्डरच्या कंप्लायन्ससाठी सुप्रीम कोर्टमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, तर सुप्रीम कोर्टाला त्या बाबतीत कल्पना दिली जाईल की सन्माननीय न्यायालयाच्या आदेशाचं पूर्णपणे पालन केलेलं आहे आणि 28 जुलैच्या ऑर्डरनुसार महादेवीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतरच्या घडलेल्या घडामोडी ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा सक्रिय सहभाग, देवेंद्र फडणवीस साहेबांचा हस्तक्षेप, त्यांच्या विनंतीवरून वनतारांनी दिलेला प्रतिसाद आणि त्याच्यातून नांदणी जिनसेन मठाच्या ठिकाणी एकूणच ज्या गोष्टीच्या बाबतीमध्ये चर्चा झाली, तर सुप्रीम कोर्टामध्ये ह्या गोष्टी अवगत केल्या जातील आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सरकारी वकील, वनताराचे वकील साहेब आणि मठ संस्थांचे वकील साहेब हे एकत्रितरित्या सुप्रीम कोर्टात संयुक्त निवेदन करून ह्या घडलेल्या घडामोडींचं माननीय न्यायालयाला अवगत करून देतील आणि सर्वोच्च न्यायालयाकडून हाय पॉवर कमिटी ज्यांच्याकडे ह्या प्रकरणाची सुरुवात झालेली होती, तर त्यांच्याकडे पुन्हा एकदा ह्या घडलेल्या घडामोडींच्या अनुषंगाने पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून अनुमती मागितली जाईल आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टींचा टप्पा हा सुरू होईल। तर ह्याच्यामध्ये वॉर फुटिंगवर सगळ्यांच्या वतीनं काम चालू आहे आणि तात्काळ ह्याचे परिणाम आपल्याला दिसतील, कारण प्रत्येकाची अपेक्षा हीच आहे की ह्या घडामोडींना लवकरात लवकर मूर्त स्वरूप देणं। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।